केली आहे। पहिला षटक हाताळण्यासाठी चेंडू मात्र सोपवला गेलाय तो समीर पाटीलच्या हातामध्ये। कसलगंज ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य सुरेश नाईक साहेब यांचे इथे आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत। पहिला चेंडू आपण पाहिला समीर पाटीलचा निर्धाव चेंडू। ऑन स्ट्राइक खेळतोय फलंदाज कसलगंज टीम कडून विकी आणि नॉन स्ट्राइक एंड वर आदर्श पाटील। विकी पाटील आणि आदर्श पाटील ही जोडी मात्र घोडीलदेव क्रिकेट संघ कसलगंज यांच्या वतीनं। समीरचा हा लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू लॉंग ऑनच्या रिजन मध्ये चेंडू निघून जातोय सीमा पार चौकार। समीर पाटीलचा पुढचा चेंडू यावेळी मात्र मोठा फटका खेचलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आला ओम आणि दर्जेदार झेल टिपलाय। पहिला गडी गारत टीम कसलगंजचा। नौका खेळाडू मैदानात दाखल झालाय भावेश पाटील। घोडीलदेव क्रिकेट संघ कसलगंज। समीर पाटीलला एक मोठी सफलता मिळाली चौकाराचा मार खाल्ल्यानंतर। यावेळी हलक्या हाताने स्टेअर करण्याचा प्रयत्न आल्या फक्त चेंडूला सन्मान दिला भावेश पाटीलनं आणि इथून मात्र एकेरी धाव मिळतीये। पहिला षटक कार्यरत असताना एकेरी धाव धावफलकावर या चेंडूवर मिळाली 5 धावा मात्र धावपटलावर लागल्यात। एक विकेट देखील प्राप्त केले समीरनं। दर्जेदार क्रिकेटर आहेत समीर पाटील आष्ट्याचे। लोअर फुलटॉस पद्धतीचा हा चेंडू होता, चेंडूचा आणि फलीचा संपर्क आला नाही आणि लॉलीपॉप चेंडूवर कोणताही फटका एक्झिक्यूट करू शकला नाही हा खेळाडू। एकंदरीत निर्धाव चेंडूची सांगता। त्याच दरम्यान कसलगंज ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच माननीय संजय दादा घरत यांचं इथे आगमन होत आहे। त्यांना विनंती केली जाते अतिथी मंचावर येऊन आसनस्थ व्हायचंय। यावेळेचा चेंडू मोठा फटका जरूर एक्झिक्यूट केलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे पलतायत, तत्पूर्वी चेंडू मात्र निघून गेलाय सीमा पार चौकार। आपण पाहतोय 2 चौकारांचा मार आतापर्यंत खाल्लाय तो समीर पाटील या गोलंदाजानं, परंतु एक मोठी विकेट त्यांनी प्राप्त केली आहे ती विकी पाटीलची। पहिल्या षटकाची समाप्ती इथे झाली आहे आणि दुसरं षटक हाताळण्यासाठी मात्र चेंडू सोपवला गेलाय तो संकेत पाटीलच्या हातामध्ये। संकेत पाटील त्याच दरम्यान आमचे बंधुराज मारुती ठाकूर हे देखील या स्पर्धेचा घर बसल्या आनंद घेत आहेत, त्यांचं सहर्ष स्वागत आणि त्यांच्याकडून संपूर्ण स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत।
चला टीम असते थोडासा स्पीडअप घ्या. आजच्या रजनीमध्ये तब्बल 10 संघांना प्रवेश देण्यात आलेला आहे आणि वेळेचे देखील प्रतिबंध आमच्याकडे आहे. दुसरं षटक संकेत पाटीलचं आपण पाहू. ऑन अ स्ट्राईक भावेश पाटील. यावेळीचा चेंडू स्वर आणि या स्वरच्या साहाय्याने दुहेरी अंकात धावसंख्येचा बदल झालाय. 10 धावा मात्र धावफलकावर लागल्यात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर संकेत पाटील. यावेळेचा चेंडू खरून काढलाय भावेश पाटील. एक दर्जेदार षटकार. थँक्यू डीजे. या चेंडूवर आपण पाहिला षटकार आणि या षटकाराने धावसंख्येला मिळाला वेग. तब्बल 16 धावा धावफलकावर लागल्यात. यावेळेचा चेंडू अगदी सन्मान फक्त चेंडूला दिलाय. 16 धावा धावपटलावर भावेश पाटीलच्या फलीतून आपण षटकार पाहिला. फुल टॉस चेंडू. मोठा फटका मारण्याची संधी होती परंतु बॅटची एज चेंडूला फक्त लागली आणि इथून मिळाली भावेशला एकेरी धाव. बीमर साठी रिव्ह्यू पाहिला जातोय. तिसऱ्या पंचांची निवड मात्र केली जाते आणि आमचे दीपक पाटील सर स्क्रीनवर चेक करतायत. फेअर डिलिव्हरी. एक धाव देखील त्या चेंडूवर मिळाली आणि या एकेरीच्या साह्यानं 17 धावा धावपटलावर जोडल्या जातात. दुसरं षटक संकेत पाटीलचं कार्यरत आहे आणि आतापर्यंत 17 धावा जमवल्यात टीम घोडीलदेव कसलकडनं. यावेळेचा निर्धाव चेंडू. यावेळेचा चेंडू झेल बाद. तर आपण पाहतोय या स्पर्धेसाठी हेमंत पाटील कसरखंडचे युवा नेतृत्व आहेत. त्यांच्या माध्यमातून कसरखंड संघासाठी षटकार जर लगावला तर 500 रुपये आणि चौकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. तसंच पुष्कर गणेश म्हात्रे कोंडगावचे युवा नेतृत्व आहेत. गणेशजी म्हात्रे यांचे सुपुत्र पुष्कर गणेश म्हात्रे यांच्याकडून या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. कोंडगावामध्ये ज्या ज्या वेळेला मैदानाचा विषय असतं त्या त्या वेळेला गणेशजी म्हात्रे यांचं मोठं योगदान असतं आणि त्यांचे सुपुत्र पुष्कर गणेश म्हात्रे यांच्या माध्यमातून या स्पर्धेला शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू डीजे. संकेतचं हे दुसरं षटक कार्यरत आहे. आतापर्यंत धावपटलावर धावा लागल्यात त्या 17. यावेळेचा चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाईल आणि निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या 2 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आलाय आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपटलावर धावा मात्र लागल्या जात आहेत त्या 17. चला टीम मीटिंग नको. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा धावपटलावर आपण पाहतोय. विकी पाटीलने एक चौकार लगावून तंबूचा रस्ता धरला होता आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय
भावेश पाटीलला देखील एक षटकाराचा खेळ दाखवला आणि त्याला तंबूचा रस्ता धरावा लागला. आणि आता मात्र मैदानामध्ये दोन खेळाडू आदर्श पाटील आणि प्रसाद नाईक हे दोन खेळाडू आपल्याला मैदानात आदर्श मात्र बाद झाला. आता मैदानामध्ये भावेश पाटील आणि प्रसाद नाईक हे दोन खेळाडू मात्र आपल्याला पाहायला मिळतात. भावेश पाटील आणि प्रसाद नाईक ही जोडी आणि तिसरं षटक हाताळण्यासाठी ओमच्या हातामध्ये चेंडू. ओम पाटीलचा फुलटा चेंडू. यावेळी भावेश पाटील चूक करणार नाहीये. चेंडू जातोय सीमा पार. भावेशच्या फलीतला हा दुसरा षटकार. या चेंडूवर आला षटकार आणि षटकारानं धावसंख्येला मात्र मिळाला वेग. तब्बल 23 धावा धावपटलावर जोडल्या जातात. जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न कसलकंड संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. मयूर, आपण पाहिला कालच्या दोन रजनीमध्ये स्कोर जास्त बनत नव्हता, परंतु आजच्या रजनीमध्ये पहिल्याच मॅच मध्ये भरपूर धावा बनल्या आणि त्यानंतरची ही दुसरी मॅच. यावेळेचा चेंडू संकेत चेंडूच्या खाली होते, परंतु आपण पाहिलं की थोडस पंबलिंग क्षेत्ररक्षण आणि इथून मात्र अगदी चित्ताच्या चपलाईनं 2 धावा धावून काढल्या. या दुहेरीच्या साह्यानं धावपटलावर धावा लागल्या तर तब्बल 25. त्याच दरम्यान अष्टाचे खेळाडू प्रथमेश पाटील यांच्यासाठी सुवर्ण संधी. हर्षद ठोंबरे खोनी आणि सोहेल शेख खोनी यांच्याकडून 2000चं पारितोषिक एक कॅच साठी. या खेळाडूंना जर कॅच पकडली तर एक लिजेंड क्रिकेटर हर्षद ठोंबरे आणि सोहेल शेख खोनी यांच्याकडून 2000 रुपये. यावेळीचा चेंडू एसटी रक्षकांनी थोडीशी चूक केली. निर्धाव चेंडूची सांगता. तिसरं षटक ओम पाटीलचं. पहिल्या चेंडूवर षटकाराचा मार खाल्ल्यानंतर थोडासा सावक पवित्रा मात्र घेतलाय ओम पाटीलनं. तर टिचून मारा करण्याचा प्रयत्न ओम पाटीलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. अष्टे आणि कसलकंड असा हा सामना. दोन्ही एका ग्रामपंचायतीतील हे दोन संघ. यावेळीचा चेंडू झेल होण्याची शक्यता. क्षेत्ररक्षक चेंडूकडे पाहत राहिले. चेंडू जाईल सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. षटकारानं धावसंख्या मात्र पुढे जाते 31 वर. 2 बाद 31. सुंदर धावा जमवतोय भावेश पाटील. यावेळेचा चेंडू सुंदर होता. अगदी सावक पवित्रा घेतला. सन्मान फक्त दिला चेंडूला आणि एकेरी धाव या चेंडूवर मिळाली. 32 धावा आतापर्यंत धावपटलावर. यावेळीचा चेंडू निर्धाव चेंडूची सांगता. कमबॅक देखील करतोय हा गोलंदाज. 2 षटकारांचा मार त्याने मयूर खाल्ला, परंतु निर्धाव चेंडू देखील 2 टाकलेत. सन्माननीय हेमंतजी पाटील, कसरखंड ग्रामपंचायतीचे युवा नेतृत्व आहे. बॅटिंग करणाऱ्या कसरखंड संघासाठी जर षटकार मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे आणि चौकार मारला तर 200 रुपयाचं पारितोषिक आहे. राम कडव, त्यानंतर हेमंतजी पाटील, आपलं खरोखर मनापासून आभार. या स्पर्धेला सुद्धा त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. थँक्यू. पाणी घ्या, पाणी घ्या मैदानामध्ये.
प्रथमेश पाटीलला अजून एक बक्षीस लागलंय. हरेश खोनी त्यांच्याकडून देखील 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. याच्या पुढे लक्षात असू द्या सर्व क्रिकेटरांच्या ड्रिंक ब्रेक मध्ये होणार नाहीये. 4 ओव्हरच्या मॅचला ड्रिंक ब्रेक होणार नाहीये. यस केतन पाटील लिजेंड क्रिकेटर आरिवली यांच्याकडून त्यांच्याच ग्रामपंचायतीतील दोन्ही संघांना आष्टे आणि कसलकंड दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. शेवटच्या स्लॉगवर षटक हाताळण्यासाठी चेंडू मात्र सोपवण्यात आलेला आहे. जितेश पाटील यांच्या हातामध्ये दर्जेदार गोलंदाज आहेत हे देखील आष्टेचे. चला जितेश यांचा पहिला चेंडू. पंच आमच्याकडे वरतील स्वर चेंडूची सांगता. या चेंडूवर षटकार अतिशय सुंदर. डीजे थँक्यू डीजे. एकंदरीत या षटकाराच्या मदतीनं तब्बल 39 धावा धावफलकावर. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय निर्धाव चेंडू. भावेश पाटील साठी देखील इनाम आलंय. हनुमान बोलाडे उसारली यांच्याकडून 3 चेंडूमध्ये 3 षटकार लगावले या खेळाडूंना, तर त्यांच्याकडून 2000चं पारितोषिक. जितेश पाटील यांचा पुढचा चेंडू. यावेळेचा चेंडू फुलटॉस चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि भावेश पाटीलला परतावं लागेल मागे. डीजे नाहीये पण झेल पकडला विशाल पाटीलनं. तमाम फॅन्स आहेत त्याचे भातान गावामध्ये आणि विशाल पाटीलनं कॅच पकडल्या ताल्यांचा कडकडाट मात्र पाहायला मिळाला. भावेश पाटीलच्या पारीचा अंत झाला. तब्बल 29 धावांची बहारदार खेळी करून भावेश पाटीलनं मात्र तंबूचा रस्ता धरला. नौका खेळाडू मैदानात दाखल होईल. घोडलदेव कसलकंड संघाकडून सुशांत पाटील. जितेश पाटीलला एक मोठी सफलता मिळाली टीम आष्टेसाठी. यावेळेचा एक दर्जेदार चेंडू टप्पा खाल्ल्यानंतर उचली घेऊन डायरेक्ट विसावलाय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये आणि निर्धाव चेंडूची सांगता होतीये. धावपटलावर धावा मात्र जोडल्या जात आहेत. 39 धावा आतापर्यंत. शेवटचं स्लॉग वरच हे षटक. सुंदर चेंडू आपण पाहिला होता. गुडलेनचा चेंडू होता त्याच्यावर मात्र एकेरी धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेच्या मदतीनं धावपटलावर धाव मात्र जोडल्या जात आहेत. त्या तब्बल 41 धावा धावपटलावर. असं वाटतं या षटकातला हा निर्णायक चेंडू शेष आहे या इनिंग मधला. या चेंडूवर मोठा फटका आला तर धावसंख्या मात्र जवळ 46 पर्यंत 45-46 पर्यंत जाऊन पोहोचेल. या चेंडूवर आला सुंदर फटका. आपण पाहतोय कार्पेटच्या साहाय्यानं लॉंगॉनचे खेळाडू विशाल पाटीलने चेंडू कलेक्ट केला. 1 धाव पूर्ण. 2 धाव. 1च धाव. 1 धाव शॉर्ट आहे. 1च धाव पूर्ण झालेली आहे आणि या एकेरीच्या साहाय्याने धावपटलावर धावा जोडल्या जात आहेत. तब्बल 42
43 धावांची गरज असेल टीम अष्टेला. जय हनुमान अष्टेला गरज आहे ती तब्बल 43 धावांची. त्याच दरम्यान आपण बोलतोय मान्यवरांच्या सन्मानाकडे. आत्ताच विराजमान झालेले कसलकण ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच डॅशिंग नेतृत्व संजय भाई गरत यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. मी सुमित मुकादम यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते साहेबांचा सन्मान करायचा आहे. पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक बबनभाई मुकादम यांचे सुपुत्र सुमित भाई यांच्या शुभ हस्ते संजय दादा घरत यांचा सन्मान केला जातोय. त्यानंतर पुढचे मान्यवर कसलकण ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य माननीय श्री सुरेश नाईक साहेब यांचा सन्मान केला जाईल. मी साहेबांना विनंती करतो की आमच्या मुख्य व्यासपीठावर आमच्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. मी सुयोग मुकादम यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते साहेबांचा सन्मान आपण करायचा आहे. त्यानंतर आमचे पुढचे मान्यवर भारतीय जनता पार्टी भातांचे युवा कार्यकर्ते अमोलदादा ठाकूर यांचा सन्मान केला जाईल. मी दादांना विनंती करतो की आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. मी राजेंद्र दादा घरत यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण अमोलदादा ठाकूर यांचा सन्मान करायचा आहे. त्यानंतर आमचे पुढचे मान्यवर भातांग ग्रामपंचायतीचे माजी सदस्य माननीय श्री गणेशदादा जुमारे यांचा इथे सन्मान केला जाईल. मी गणेशदादा जुमारे यांना विनंती करतो की आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन आमच्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. मी काशीनाथ पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते गणेशदादा जुमारे यांचा सन्मान करायचा आहे. चला कसलकण टीम क्षेत्ररक्षण सजवा आष्टे संघ चला आपली ओपनिंग जोडी लवकरात लवकर मैदानात पाठवा. त्यानंतर याच्यानंतरचा होणारा सामना कोलके विरुद्ध भोकरपाडा दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीचा कौल करण्यासाठी वेळ न दौडता लगेचच आमच्या मंचावर यायचं आहे. त्यानंतर कसलकणचे भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्ते सचिन दादा पाटील आणि त्यांचे मित्र सुनील काटावले हे आम्हाला सांगतात की भावी सरपंच कसलकणचे सचिन पाटील यांचा सन्मान केला जाईल. सुनील काटावले यांच्या शुभ हस्ते. आमचे मच्छिंद्र काटावले समर्थ पाटील इकडे दाखल झाले त्यांचं सहर्ष स्वागत. त्यानंतर आमचे पुढचे मान्यवर भाजप नेते आष्टे घनश्याम पाटील साहेब यांचा सन्मान केला जाईल. मी साहेबांना विनंती करतो की आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. घनश्याम पाटील साहेब या आमच्या मुख्य व्यासपीठावर. मी दीपक दुर्गे साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण घनश्याम पाटील साहेबांचा सन्मान करायचा आहे. त्यानंतर आमचे पुढचे मान्यवर भाजप नेते आष्टे माननीय श्री मेघश्याम पाटील यांचा सन्मान केला जाईल. मी अनिल काटावले यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण मेघश्याम पाटील साहेब यांचा सन्मान करायचा आहे. चला टीम कसलकण क्षेत्ररक्षण सजून घ्या लवकर. आणि आपण बोलतोय या मॅच कडे जिथे प्रथम सत्रात फलंदाजी केली टीम कसलकडनं भावेश पाटीलची सुंदर फलंदाजी आपण पाहिली. असं वाटतंय शिवसेनेचे संपर्क प्रमुख अनंता पाटील यांचे सुपुत्र आहेत भावेश पाटील आणि अतिशय सुंदर फलंदाजी तब्बल 29 धावांची बहारदार खेळी करणारा हा खेळाडू आणि त्याने धावसंख्या उंचावून ठेवली. तब्बल 42 धावा धावपलकावर जाणार 43 धावांची गरज आहे टीम आष्टेला. त्याच दरम्यान सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व भास्कर पाटील कसलकण उर्फ बाबू यांना मी विनंती करतो की आयोजकांच्या वतीने आपल्या कळकळीची विनंती केली जाते की आपण अतिथी मंचावरून आसनस्थ व्हायचंय.
भोकरपाडा संघाचे संघनायक या लवकर आपण. आपल्याला भास्कर पाटील साहेब, आपल्याला आमच्या सरपंचांकडून अतिशय कलकलीची विनंती केली जाते की आपण अतिथी मंचावर येऊन विराजमान व्हायचंय. आपण बोलूयात रोशन सकपाल सर यांच्याकडं. तो मुकाबले की शुरुआत साई गायकर गेंदबाज पहली गेंदबाजी करते हुए, ये पहली फुल टॉस गेंद और ये देखिएगा 1 रन बनेगी. भावेश के लिए 1500 रुपए का इनाम. भावेश, मुकाबला समाप्त होने के बाद मेरे पास से जरूर लेके जाइएगा. हेमंत जी पाटिल कसलखंड के हैं जिन्होंने 4 छक्के आपने लगाए, लेकिन जहां से लगाए थे तो 3 छक्के दागे थे. हर एक छक्के के लिए 500 रुपए का इनाम. जीवन पाटिल विकेट हैट्रिक के लिए 1000 रुपए का इनाम. जीतने के लिए जरूरत है 43 रनों की. अष्टा और कसरखंड के बीच में बिल्कुल लेबर टीम, एक ही ग्राम पंचायत के दोनों शिलेदार एक दूसरे के सामने. ओ द विकेट. यह अगली गेंद साहिल दत्ता गायकर हवा में खेल दिया. इस बार गेंद जाएगी खिलाड़ी के हाथ में और यह पहली विकेट. थैंक यू. कुछ भी हो, मुकाबला जीते अष्टे या फिर जीते कसलखंड, जीतेगी ग्राम पंचायत कसलखंड. प्रतीक जैसे बेहतरीन बल्लेबाज को आउट लेने में कामयाबी मिली है साहिल गायकर को. और ये देखिएगा, ये पहला विकेट डाउन. टीम की टोटल 1 रन. लाजवाब गेंदबाजी साई गायकर, साई दत्ता गायकर. उनका भी नाम होना चाहिए ना भाई, वो भी देख रहे हैं यहाँ पे. हालांकि पैसा नहीं लगा रहे, फिर भी अपने बच्चे का खेल जरूर यहाँ पे देखेंगे. किरण पाटिल. आज कसरखंड का पूरा गांव उतरा है मैदान में, क्योंकि ये न्यू जनरेशन की टीम है, यंग जनरेशन की टीम है. यहाँ पे पुराने खिलाड़ी नहीं देखने को मिल रहा है. दूर वाली छोर से गेंदबाज तैयार. ओवर द विकेट साई गायकर. लॉफुल टॉस गेंद ऑन साइड में खेल दिया. वहां पे प्रोटेक्शन है जरूर. 1 रन मिलेगी. 1 रन के साथ बढ़ता हुआ टोटल आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर 2 रन. संकेत पाटिल अगर 2 छक्के लगाते हैं, अभी ठाकुर, रुपेश ठाकुर, उनकी तरफ से 1000 रुपए की इनामी राशि. बहुत सारा पैसा शेयर मार्केट में लगा है इस वक्त. दाव लगाया, हवा में खेल दिया, गेंद के नीचे फिर एक बार विकेट आएंगे. ओ ये खराब फील्डिंग. दाव विकेट, 2 रन कंप्लीट. तीसरी की गुंजाइश, रन आउट का खतरा हो सकता है और 3 रन. टोटल में हुआ इजाफा. 3 रनों के साथ बढ़ता हुआ टोटल 6 रन, 5 रन. सब जो इनामी राशि लगा रहे हैं ना भाई, तो ये पैसा यहाँ पे आप एक तो बैठी है, एक तो जमा कीजिए, क्योंकि अगर ये सब कुछ होता है ना तो मुझे अपने जेब से पैसा देना पड़ेगा और मेरे पास इतना पैसा नहीं है. दूर वाली छोर से गेंदबाज तैयार. ओवर द विकेट, अवे द बॉडी साई गायकर के बेहतरीन गेंदबाजी और एक डॉट बॉल. टोटल वहीं पे रुका हुआ 5 रन. एक तरफ है टीम आष्टे और दूसरी तरफ जय हनुमान आष्टे और कसलखंड, घोड़ीदेव कसलखंड के बीच में यह मुकाबला. क्या जबरदस्त रनों का पीछा करना है. 43 रन, 43 रन टू विन बिटवीन ओनली 24 बॉल्स. साई तैयार. ओ बेहतरीन गेंद, लाजवाब जहरीली गेंद डाली थी गेंदबाज साई ने और एक डॉट बॉल. इसी के साथ हुई पहली ओवर की समाप्ति. एक ओवर की समाप्ति के बाद पावर प्ले में 1 विकेट लेकर मात्र 5 रन खर्च किए गेंदबाज साई दत्ता गायकर ने. क्या लाजवाब गेंदबाजी. अठारह गेंदों में 38 रनों की जरूरत. प्रतीक पाटिल जब तक मैदान में थे तो ऐसे लग रहा था कि शायद ये बल्लेबाज
मुकाबला जीवित कर सकता है, लेकिन क्या लाजवाब गेंदबाजी साई की। यानंतर होणारा सामना कोलखे आणि बोकोरवाडा यांच्या दरम्यान होणार आहे। तर दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी आलेले आहेत। तर कसळण ग्रामपंचायतीचे विद्यमान लोकनेते सरपंच लोकनियुक्त सरपंच सन्माननीय संजय घरत यांना विनंती करतो की आपण नाणेफेकीचा कॉल करायचा आहे। नए गेंदबाज प्रसाद नाइक, दूसरे नंबर के गेंदबाज, 18 गेंदों में जीतने के लिए जरूरत है 38 रनों की। ओ द विकेट, प्रसाद की पहली गेंद लड़खड़ाती हुई पारी खेलता हुआ अष्टा टीम जय हनुमान अष्टे। रुपेश पाटिल अगर रहेंगे तो थोड़े से नाराज अपने टीम के ऊपर जरूर रहेंगे। सदस्य ग्राम पंचायत के गिरीश पाटिल ये भी सपोर्ट करते होंगे अपने टीम को। ये देखिएगा बढ़िया गेंद, विकेटों पर जाकर लगी गेंद और ये विकेट नंबर दूसरा डाउन। ये होता है क्रिकेट, दिखा दिया ये जो कि जूनियर कसरखंड टीम ने की है, दमखम है, ताकत है और उसी ताकत के साथ खेलते हुए गेंदबाज यहां पे प्रसाद गायकर ने दूसरी गेंद के ऊपर, प्रसाद नाइक ने दूसरी गेंद के ऊपर यहां पे लगाया विकेट। ओ द विकेट, बढ़िया गेंदबाजी, बढ़िया गेंदबाजी, कमबैक करने वाली गेंदबाजी। देखना होगा यहां पे दिनेश नाइक भी खड़े हैं, देखिएगा किस अंदाज से जूनियर खिलाड़ी खेलते हैं। प्रत्येक शेतकऱ्याला घनश्याम पाटील आणि मेघश्याम पाटील दोन्ही भावांकडून 500 रुपये। हर एक छक्के के लिए घनश्याम पाटिल साहब और मेघश्याम पाटिल साहब 500 रुपए का इनाम है। दूर वाली छोर से गेंदबाज तैयार, आड़े बाट से खेलना चाहते थे और ये विकेट, और एक विकेट डाउन, लेग बिफोर विकेट, ये तीसरा विकेट टीम अष्टे का मैदान के बाहर। हाईट्रिक के लिए जीवन पाटिल, जिनकी तरफ से 1000 रुपए का इनाम है, बहुत सारी इनामी राशि और एक विकेट। प्रसाद नाइक क्या जबरदस्त गेंदबाजी करते हुए, नए बल्लेबाज रुपेश पाटिल जिनका हम जिक्र कर रहे थे। हेलो हेलो, रोशन सकपाल बोलते हैं। हेलो, त्याला खर्च आहे पण 2000 टक्केवारी कटिंग होईल त्यातली। भास्कर भोयर जिन्होंने इस मुकाबले के लिए शुभकामनाएं दी है और 2000 रुपए की इनामी राशि लगा दी है जीवन ने। ये देखिएगा मिस टाइमिंग स्ट्रोक जरूर खेला, फंबल हुए, गेंद जाएगी जब तक कि थ्रो करे 1 रन। जी हाँ, भास्कर भोईर साहब जिन्होंने रुपेश पाटिल जो सदस्य है ग्राम पंचायत के, उनके लिए चव्वे के हाईटेक के लिए 500 रुपए का इनाम। बहुत मेहनत करनी पड़ेगी 500 रुपए के लिए रुपेश पाटिल आपको। और टीम की टोटल की बात करें तो रन संख्या बन चुकी है 6 रन। ओ द विकेट, ओ बढ़िया गेंदबाजी, बढ़िया गेंदबाजी, प्रसाद नाइक का क्या कहना, लाजवाब। दौर की समाप्ति के बाद टीम का टोटल 6 रन। इस गेंदबाज ने दिए मात्र 1 रन और 1 विकेट भी लिया है, 2 विकेट लिए आई थिंक। ये चौथा गेंदबाज है जिन्होंने ओवर में 1 रन दिए। अब 12 गेंदें बची है और जीतने के लिए जरूरत है 37 रनों की, 37 रन।
प्रणय मते नए गेंदबाज, 12 गेंदे 37 रन। एक तरफ है जय हनुमान आष्टे टीम, तो दूसरी तरफ हम देखेंगे टीम घोड़िल कसलखंड। और द विकेट, हवा में खेल दिया इस गेंद को, फॉलो थ्रू में बेहतरीन फील्डिंग, लाजवाब लाजवाब। क्या यहां पे ठस्सन चल रही है दोनों टीमों की, आस्टे और कसरखंड के बीच में। जब अरुण पाटिल और हम लाइव लॉट उड़ा रहे थे, अरुण पाटिल और आस्टे कसरखंड का मुकाबला लगा था, तो हम भी चौंक चुके थे कि ये क्या हुआ अचानक से। और वही ठस्सन, ये देखिएगा हवा में गेंद, 1 रन बनेगी और तीसरे अंपायर की मांग। दीपक पाटिल सर यहां पे मौजूद है तीसरे अंपायर के रूप में। 1 तो रन बनी है, अब देखना होगा एक्स्ट्रा की 1 रन मिलेगी, फ्री हिट मिलेगा या फिर लीगल डिलीवरी। निधि 11 भोकर पड़ा और दूसरा मुकाबला होगा अयांश 11 कोलखे। इसके बाद जीवन पाटिल साहब 2000 रुपए विकेट हैट्रिक के लिए 10% जीएसटी कट जाएगी उसमें से, ये बात ध्यान में रखिएगा, क्योंकि हमारा भी घसा बैठ गया अभी अनाउंसमेंट करते करते। फेयर डिलीवरी, बेहतरीन गेंदबाजी, दूर वाली छोर से गेंदबाज प्रणय मते, गेंदबाज तैयार। आस्टे टीम थोड़ा सा सदमे में जरूर है, बेहतरीन और एक बेहतरीन गेंदबाजी, ये देखेगा। और एक फोन आया, हरी नाइक ने भी इस मुकाबले को दिए शुभकामनाएं। ये देखेगा अब डॉट गेंद के साथ टीम की टोटल अगर देखे जाए वहीं पे रुके हुई 7 रन। ओ द विकेट, लॉफुल टॉस गेंद, ये स्टेट डाउन द ग्राउंड, इस गेंद को खेल दिया, वहां पे बेहतरीन फील्डिंग, जब तक कि थ्रो करे इत्मीनान के साथ 1 रन बना ली। सामने जो दर्शक खड़े हैं ना, प्लीज प्लीज जरा नीचे बैठिएगा प्लीज। जरा प्लीज बच्चे लोग यहाँ पे बैठिएगा, जरा साइड में बैठेंगे तो अच्छा रहेगा प्लीज। गेंदबाज तैयार, आउटसाइड ऑफ सम अवे द बॉडी, खराब गेंद, एक सा की 1 रन, बढ़ता हुआ टोटल आ चुका है, रन संख्या बन चुकी है स्कोर कार्ड के ऊपर 8 रन। भाई वाह, आज तो कसलखंड टीम के जूनियर जाबाजों ने कमाल करके दिखाया, रोक के रखा है, कर्फ्यू लाया रनों के ऊपर, बिल्कुल रन संख्या थम सी गई है। रुपेश इस वक्त स्ट्राइक में, इस गेंद को अलंग कापेट विकी रहेगा, 1 रन बनेगी। दूसरी की कोशिश, रनआउट का खतरा, और इसी के साथ अंपायर का तीसरे अंपायर की तरफ। दीपक सर, बहुत मुश्किल में है टीम आस्टे टीम। मेघश्याम पाटिल, घनश्याम पाटिल साहब यहाँ पे बैठे जरूर है, 500 का इनाम जरूर लगा है, लेकिन अब थोड़े से गर्दिश में सितारे हैं आस्टे टीम के। संकेत पाटिल 3 गेंदों के ऊपर 3 छक्के लगाते हैं, तो जतिन पाटिल साहब की तरफ से 500 रुपए का इनाम। अरे 3 छक्के लगाएंगे तो कंधे पे उठाकर लेके जाएंगे, क्योंकि मुकाबला जीतेगी आस्टे टीम, वो 500 रुपए लंबे की बात रही। यहां पे अगर देखा जाएगा तो 9 रन बन चुके स्कोर कार्ड के ऊपर, लाजवाब। सब अंडर 90 के लगभग खिलाड़ी रहेंगे इस कसरखंड टीम में। पिंक और ब्लैक कॉम्बिनेशन में ये कसरखंड टीम, और ब्लैक एंड ब्लैक कॉम्बिनेशन में जय हनुमान आस्टे टीम हमको देखने को मिल रही है। रनआउट के रूप में रुपेश पाटिल को लौटना पड़ेगा वापिस, और यहां से और एक दे धक्का टीम आस्टे को।
थैंक यू डीजे, जरा ध्यान देखिएगा डीजे, जरा लक्ष ठेवा, बॉल टाकायला गेलता तो अक्षरशः। इस गेंद के ऊपर हमने देखा रन संख्या 1 से बढ़ती हुई 11 रन, 11 रन बन चुके हैं। 3 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या बन चुकी है 11। अब गेंदें बची है 6 और जीतने के लिए 32 रनों की जरूरत। लाजवाब गेंदबाजी यहां पे टीम घोड़िलेव कसरखंड टीम की। पहली ओवर में साई गायकर ने दिए थे 5 रन 1 विकेट, उसके बाद प्रसाद नाइक ने मात्र 1 रन दी थी और रन बने थे 2 विकेटें ली थी। उसके बाद प्रणय मते 3 रन देकर 5 रन देकर विकेट नहीं लिया था। क्या जबरदस्त राम कड़व साहब जो कि एका विकेटला 1000 रुपये जीवन पाटील। गेंदबाज नितिन पाटिल अगर सिंगल विकेट लेते हैं सिंगल, तो भी 1000 रुपए का इनाम रहेगा जीवन पाटिल की ओर से। ओ द विकेट, शॉट ऑफ प्लेन हवा में खेल दिया, आइएगा जीवन पाटिल नहीं है यहाँ पे, बिल्कुल से प्लानिंग हुई। 1 रन बनेगी और से 1 रन के साथ बढ़ता हुआ टोटल आ चुका है 12। हमारे खास जो कि भाग्यवन होटल के ओनर राम कड़व साहब ने भी कसरखंड और आस्था दोनों टीमों को शुभकामनाएं दी है। आता विकेटला 2000 जीवन पाटील। और बेहतरीन गेंद, पुराना चावल है, खुशबू तो आएगी। बेहतरीन गेंदबाजी नितिन पाटिल और एक डॉट बॉल। रन संख्या वहीं पे रुकती हुई आस्थे टीम के सितारे गर्दिश में। शेयर मार्केट ऊपर जाता हुआ जीवन पाटिल ने 1 विकेट के लिए 2000 रुपए लगाए नितिन पाटिल के लिए। और एक डॉट बॉल, बिल्कुल औपचारिकता बची है इस मुकाबले में। हवा में खेल दिया इस बार, खिलाड़ी गेंद के पीछे आएंगे। 1 रन तो बनेगी लेकिन 1 से कोई फायदा नहीं होगा। अब गेंदें बची है 2 और 30 रन नॉट पॉसिबल। औपचारिकता बची है, जीत के दरवाजे घोड़िलेव कसरखंड टीम के लिए बिल्कुल खुल चुके हैं। क्या लाजवाब गेंदबाजी। इसके बाद भोकरबाड़ा टीम जो आपका डिसीजन होगा उसके ऊपर अमल कीजिएगा। हवा में खेल दिया इस गेंद को और गेंद जाएगी सीधी आउट ऑफ द पार्क। वाव 6 रन। और ये देखिएगा लॉन्ग कार्पेट इस गेंद को खेल दिया और इसी के साथ इस मुकाबले को जीता है टीम घोड़िलेव कसरखंड टीम के लिए जोरदार तालियां। हार्ड लक टीम जय हनुमान आस्ते। और इस मुकाबले को मैन ऑफ द मैच से नवाजा है ऑफ कोर्स जिन्होंने 29 रनों की इनिंग को अंजाम दिया। भावेश पाटिल के लिए जोरदार तालियां। थँक्यू। त्याच दरम्यान आपण बोलतोय मान्यवरांच्या सन्मानाकडे। माननीय श्री संतोषजी पाटील साहेब भातान यांचा सन्मान केला जाईल। मी सरपंच तानाजी पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण संतोष पाटील साहेब यांचा सन्मान करायचा आहे। संकेतनी षटकार मारला ना घनश्याम पाटील, त्याचे नाव संकेत पाटीलनं शेवटच्या चेंडूवर षटकार लगावला आणि त्याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक मात्र दिलंय मेघश्याम पाटील आणि घनश्याम पाटील यांनी। ते पारितोषिक स्वीकारण्यासाठी संकेतनं मंचावर यायचं आहे। मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी घेण्यासाठी यायचं भावेश पाटील। त्याच्यानंतर पुढचे आमचे मान्यवर भोकरवाड्याचे भाजप कार्यकर्ते माननीय श्री गणेश पाटील साहेब यांचा सन्मान केला जाईल। मी गणेश पाटील साहेब यांना विनंती करतो की आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा। मी अनिल काटा